नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया गाथा नवनाथांची। आजच्या भागामध्ये आपणाला असं पाहायला मिळतं, पाटील हा नागनाथांच्या घरी डोकावत असतो। ते नागिन पाहतं, ते पाहून नागिन त्याच्या मागे लागू लागतं। पाटील खूप जोराने धावू लागतो, वाचवा वाचवा, कुणी आहे का इथे, असे करत तो वनामध्ये निघतो। हे सर्व नागनाथला समजतं व तो आईवडिलांना म्हणतो, मला काहीतरी जाणवते, पद्मिनी आहे की नाही मी पाहून येतो, असे तो म्हणतो व अडखळ्याच्या खोलीमध्ये जातो। तेथे पाहतो तर तेथे पद्मिनी आई नसते। तो येऊन सांगतो, पद्मिनी आई खोलीमध्ये नाही आहे, ती कुठेतरी बाहेर गेली आहे असे मला वाटते, मी एकदा जाऊन पाहून येतो, असे तो बोलतो। त्याचे वडील म्हणतात, मी सुद्धा येतो। नागनाथ म्हणतो, नको, हे काहीतरी मला वेगळंच वाटत आहे, तुम्ही इथेच थांबा आईसोबत। तसे म्हणून तो वनामध्ये निघतो। त्याला पाटील दिसतो। पाटील नागनाथला बोलू लागतो, नागनाथ मला वाचव वाचव, असे बोलू लागतो। नागनाथ म्हणतो, तू आधी सांग काय करत होतास आणि खिडकीतून काय डोकावून पाहत होतास आणि काय करत होतास हे आधी सांग, तेव्हाच मी तुला सोडेल। पाटील म्हणतो, काहीही नाही, मला आधी तू वाचव, असे बोलू लागतो व तो तिथून पळू लागतो। नागनाथ सांगू लागतो, जोपर्यंत तू सांगत नाहीस तिथे काय करत होतास तोपर्यंत मी तुला काही सोडणार नाही, असे नागनाथ त्याला बोलतो। तसे बोलताच पाटील नागनाथापासून दूर पळू लागतो। पाटील तसेच पुढे धावत असतो। धावत असताना समोर त्याला नागनाथ दिसतो व तो थांबतो व आणखीन काही थोड्याच वेळात साक्षात महादेव तिथे येतात व तो घाबरतो पाहून व तिथून धावू लागतो। पाटीलच्या घरामध्ये आपण पाहतो, पाटलीन व त्याचा मुलगा दोघेही म्हणत असतात, बा अजून आले नाही, कुठे गेला असेल, मला फार चिंता वाटून राहिली आहे, काय करायचं आता, जायचं का शोधायला तिथे। पाटलीन म्हणू लागते, अरे काहीही होणार नाही, तू घाबरू नकोस। पाटीलचा मुलगा म्हणतो, पण बाला काहीतरी झालं तर, खूप वेळ झालेला आहे, हे काम करायला गेले होते पण अजून आलेले नाहीत, याला काय म्हणायचं, आपल्याला जाऊन पाहायला पाहिजे, मला असं वाटतं। पाटलीन म्हणते, बरं ठीक आहे, चल लवकर मग जाऊ, आपण काय झालं आहे ते पाहूया। पुढे आपण पाहतो, नागनाथचे आईवडील म्हणू लागतात, अजून नागनाथ आलेला नाही आणि पद्मिनी आई त्याला भेटली की नाही हेही ठाऊक नाही, काय होईल बरं, आता पद्मिनी आई बाहेर गेली आहे, पाटलांकडे देखील खूप लोक आहेत, तो काहीतरी केला तर खूप अवघड व्हायचं, मला पद्मिनी आईचं खूप भीती वाटत आहे, आता काय करायचं, आणि पद्मिनी ताई असे गेलेच कसे काय बरं, मला काहीही कळत नाही आहे, आपलं काही चुकलं का। नागनाथचे वडील म्हणू लागतात, मला तर असं काही वाटत नाही, आपण काही चुकलो आहे, जे काही करायचं होतं आपण ते सर्व केलं आहेत। नागनाथची आई बोलू लागते, मग अजून ते दोघे आलेले नाहीत कसे काय, नागनाथला पद्मिनीताई भेटली की नाही कोणास ठाऊक, आणि पद्मिनीला ते काहीतरी केले तर नसतील ना कोणी। नागनाथचे वडील म्हणतात, तसं काहीही विचार करू नको, ते येतीलच, नागनाथ आहे, पाहून घेईल, सांभाळेल तो, तू काळजी नको करूस। पुढे आपण पाहतो, वनामधून नागनाथ व पद्मिनी आई दोघेही निघत असतात। त्यांना नागनाथचे आई वडील दिसतात व ते दोघेही विचारू लागतात, अरे कुठे होतात तुम्ही इतका वेळ आणि काय झालं। नागनाथ सांगू लागतो, आत्ता नाही, घरामध्ये मी सर्व सांगेन काय आहे ते, आता आपण पहिले घरी जाऊ। तसे म्हणून ते सर्व घरी निघू लागतात। पुढे आपण पाहतो, पाटील खूप जोराने धावत आलेला असतो व त्याला श्वास घेतासुद्धा येत नसतं व तो म्हणू लागतो, माझा जीव जाईल की काय असं वाटत आहे, काय करायचं आता। पाटील म्हणू लागते, अहो पण तुम्हाला झालं तरी काय, इतके का धावत येत आहात। पाटीलला बोलतासुद्धा येत नसतं, तो म्हणू लागतो, मला पाणी द्या पाणी द्या, असे म्हणू लागतो। पाटलीन व त्याचा मुलगा म्हणू लागतं, काय झालं तुम्हासनी, असे का करत आहात। ते त्यांना पाणी आणून देतात। पाटील पिऊ लागतो व तो म्हणतो, माझा जीव जातोय की काय असं वाटत आहे, श्वासोश्वास घेतासुद्धा येणं झाले, इतकं मी धावत आलो आहे। पाटलीन बोलू लागते, म्हणून तुम्हासनी बोललो होतो की नागनाथाच्या घरी जाऊ नका, ती नागिन तुम्हाला काहीतरी केलं तर काय करायचं, तुम्हाला काय केलं तर नाही नव्हे। पाटील म्हणतो, नाही काय केलेलं नाही, पण मी धावत आल्यामुळे मला एकसारखा श्वास येत आहे, श्वासोश्वास घ्यायला त्रास होत आहे, असे म्हणत तो थोडा वेळ पडतो। इकडे आपण पाहतो, पद्मिनी आईला नागनाथचे आई वडील विचारू लागतात, काय झालं, तू घराबाहेर का गेली होतीस। ती सांगू लागते, तो पाटील नागनाथला त्रास देत आहे, हे पाहून मला सहन झालेलं नाही, मी त्याला आज काहीतरी केलंच असतं, नागनाथ जर आला नसता
तर मी त्याला नक्कीच काहीतरी आज केलंच असतं आणि त्याला आज शिक्षा द्यायचं मी ठरवलंच होतं. नागनाथ आला म्हणून तो वाचला. पद्मिनीला सांगू लागतात, अगं हो, पण तू घराबाहेर जाऊ नकोस. घराबाहेर जाणं काही सुरक्षित नाही आहे तुला. पाटीलचे खूप माणसं आहेत. ते सर्व मिळून तुला काहीतरी केले तर काय करशील मग? म्हणून तू घराबाहेर जाऊ नकोस. तू इथेच सुरक्षित आहेस आणि इथेच थांब. पुढे आपण पाहतो गावातले काही लोक गोरखबाबा व बडेबाबाकडे निघालेले असतात व काही लोक त्यांना सांगू लागतात, अरे आता तुम्ही तिकडे का जात आहात बरं? आम्ही आत्ताच गोरक्षबाबा व बडेबाबा यांना भेटून येत आहोत. त्यांनी आम्हासनी एक काम सांगितलं आहे आणि ते आम्ही राजमहालात जाणार आहे आणि ते कार्य पूर्ण करणार आहे. गाववाले म्हणू लागतात, काय झालं, कसलं कार्य? राजा महेंद्र वर्मा याला आम्ही शेवटचं सांगायला जाणार आहे की तो जो प्रजासोबत वागत आहे ते फार चुकीचं आहे आणि असं वागू नकोस, असे आम्हाला गोरक्षबाबा व बडेबाबा सांगितले आहेत. तेच निरोप घेऊन आम्ही आता राजाकडे जाणार आहोत आणि तेच त्याला सांगणार आहोत. तसे म्हणून ते सर्व लोक राजमहालात येऊ लागतात. राजा विचारू लागतो, हे सर्व इथे काय करत आहेत आणि आत का आलेत हे सर्व? प्रधान सांगू लागतो, हो, एक कामासाठी आले आहेत ते. तसंच मी त्यासने आत सोडलो नसतो, पण हे कुणाचे तरी दूत बनून इथे आले आहेत. राजा म्हणू लागतो, हे कुणाचे दूत बनून आले आहेत? हे तर आपल्या गावचेच आहेत. प्रधानजी बोलू लागतात, हो, आपल्या गावची प्रजाच आहेत, पण हे ते 2 साधू आहेत ना, त्यांच्याकडून दूत म्हणून इथे आले आहेत आणि काहीतरी निरोप देणार आहेत ते. राजा म्हणतो, बरं, काय आहे निरोप, सांगा तुमचा. त्यातला एक जण सांगू लागतो, राजा, तुम्ही जे काही करत आहात प्रजासोबत ते फार वाईट करत आहात. असे वागू नका, नाहीतर चांगले होणार नाही. आणि जे सर्व तुम्ही धान्य घेतलं आहात आणि तुमच्या कोठाऱ्यामध्ये ठेवलं आहात ते फार चुकीचं आहे. ते धान्य सर्वांना द्या, असे तुम्हाला इथे सांगायला आलो आहेत. राजा म्हणतो, शांत राहा, एक शब्दही पुढे बोलायचं नाही. तो माणूस पुढे बोलू लागतो, असे जर तुम्ही वागलत तर तुमचा राजमहल राहणार नाही आणि तुम्ही येथील राजासुद्धा राहणार नाही. तो राजा म्हणतो, तुम्ही शांत राहा, आता कोणीही बोलायचं नाही. माझ्या राजमहालात येऊन एवढी हिंमत तुझी अशी बोलायची? ह्याला बंदी करा आणि हत्तीच्या पायाखाली सर्वांनी तुडवा, असे प्रधानजीला राजा बोलू लागतो. प्रधानजी बोलू लागतो, माफ करा महाराज, पण आपण असे करू शकत नाही, कारण हे दूत म्हणून इथे सांगायला आले आहेत आणि आपलं काही कर्तव्य आहेत. आपण असे करणं चुकीचं आहे. हे फक्त ते साधूंनी सांगितलेले तेच आपल्याला निरोप पाठवत आहेत. आपल्याला त्या 2 साधूंना काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटते. ह्यांना काय करणार आहोत आपण? राजा म्हणू लागतो, मग आपल्याला काय करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हासनी प्रधानजी? प्रधानजी बोलू लागतो, हे आपल्याला भडकवण्यासाठी असे करत आहेत. आपल्याला आता भडकायचं नाही आहे, उलट त्याच्या विरुद्ध वागायचं आणि चांगलं वागून त्यांना दाखवायचं. आपल्याला आता असं करायला पाहिजे की त्यांना वाटलं पाहिजे की आपण शांत झालो आहोत आणि आपण या माणसांनी त्यांना निरोप पाठवू की त्यांना आपण एक मठ देणार आहोत, काही जमीन देणार आहोत, असे त्यासने आपण सांगू. राजा बोलू लागतो, म्हणजे आपण माघारी घेतलो म्हणून असे का? म्हणजे आपण घाबरलो असे का? असे तरी नाही होणार ना याचा अर्थ? प्रधानजी बोलू लागतो, ह्या सिच्युएशनला आपल्याला असंच करायला पाहिजे, कारण त्यांच्या विरुद्ध आपण युद्ध करून तर काही जिंकणार नाही आहोत. ते साधू आहेत, त्यांच्याबरोबर युद्ध आपल्याला करायचं नाही. असे जर आपण चांगलं वागलोत तर त्यांना वाटेल की आता सर्व शांततेने चाललं आहे. मग आपण पाहू नंतर काय करायचं ते. ते इथून जेव्हा जातील मग तेव्हा आपण करू काय करायचं, असं प्रधानजी राजाला सांगू लागतो. पुढे आपण पाहतो श्रीपादचे बहीण व भाऊ दोघेही श्रीपादला आवाज देत असतात जेवणासाठी. श्रीपाद म्हणतो, मी आत्ता येणार नाही. ते दोघेही आईला बोलवू लागतात व म्हणतात, आई, श्रीपाद दादा काय इथून येत नाही आहे, इथेच बसला आहे. तसे म्हणताच तिथे आई येते व म्हणू लागते, श्रीपाद काय झालं आहे आणि जेवत का नाही आहेस? श्रीपाद सांगू लागतो, आज माझा उपवास आहे आणि आज मी जेवणार नाही. श्रीपादची आई म्हणते, हा कसला उपवास केला आहेस? भूक वगैरे लागलेली नाही आहे का तुला? नाही, मला आता भूक वगैरे काहीही लागलेली नाही. श्रीपादची आई म्हणू लागते, हो, पण तू सकाळपासून इथेच बसून आहेस, इथेच पूजा करत आहेस, असे का बरं? हा कसलं काय म्हणायचं? आज काय आहे?
श्रीपाद म्हणतो काही नाही, माझा उपवास आहे म्हणून मी इथे आहे आणि बसलो आहे, एकाग्र मन करत आहे. श्रीपादची आई म्हणते बरं बरं ठीक आहे. हा आजचा भाग इथे संपतो. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, जमेल तितका शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.